नमस्कार मंडळी, सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत आणि सध्या देवपूजा करण्याचं काम नाही आहे आता, कारण देव पानावर बसलेले आहेत. तर फक्त जुनी जी फुलं आहेत ते बाजूला करून नवीन फुलं घालून दिवाबत्ती एवढंच काम करायचं असतं. तेच मी इथे करत आहे. आणि बाहेर बघा पाऊस पडला आहे, तर थोडंसं असं आभाळ आलेलं आहे अजूनही, परत पाऊस येईल असं वाटतं आहे. आज शुक्रवार आहे, त्यामुळे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन मी करत आहे. इथे पहा, जे हळदीचं लेप उरलेलं आहे त्याने मी आपला जो मेन डोर आहे त्याच्यावरती स्वस्तिक काढून घेत आहे. घरीच्या घरी आपण फुलांपासून हार कसा बनवायचा, तर तुम्हाला माहिती असेल की हारांचे जे रेट आहे, फुलांचे हार ते काहीच्या काही होऊन जातात. आणि आपण जर फुलं आणली आणि त्याच्यापासून घरी जर बनवला हार, तर तो आपल्याला स्वस्तात पडतो. तर तो कसा बनवायचा हेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. हार बनवण्यासाठी मी हा वाला धागा यूज करणार आहे आणि ही सुई जी मोठी असते, ओवायला पण इझी असते, ती सुई वापरणार आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला जितका हार बनवायचा आहे ना, त्याच्या डबल धागा घ्यायचा आहे. आता मी मंदिरासाठी हार बनवत आहे, तर साधारण लांबीचा मला दोरा लागणार आहे, तर याच्या डबल मी घेत आहे. आणि बांधण्यासाठी देखील आपल्याला बाजूला थोडा धागा लागतो. तर याचे हे दोन टोकं आहेत ना, ते जुळवून सुईमध्ये ओवून घ्यायचे आहेत. आणि हा जो शेवटचा एंड आहे ना, हा इकडे एक गाठ आहे आपल्याला. हे पहा, सगळ्या रंगाची फुलं आहेत. तर सगळ्यात आधी आपल्याला एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे आणि याचा जो देठ हा आहे तो कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित ओवता येईल. तर हे गुलाब उलट्या बाजूने आपल्याला ओवायचं आहे, जिथे आपण गाठ मारलेलीच आहे. त्यानंतर एक व्हाईट फूल, हे पण उलटंच आपल्याला ओवायचं आहे. हे पहा, इतकं ओवून झालं आहे आणि आपल्या हाराचा जो गोंडा आहे खालचा, तो रेडी झालेला आहे. आता हे जे आपण ओवलं होतं सुई दोन्ही काढतेनी, आणि याचे दोन भाग करायचे आहेत आपल्याला. अशा पद्धतीने दोन भाग आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा याच्यामध्ये सुई ओवायची आहे. त्याच्यासाठी जर आंब्याची पानं असतील तरी बेस्टच आहे. ते आपण येलो कलरचा फूल घातलेला आहे, त्यामुळे आपण आता हे फूल जे आहे ते आपल्याला सरळ घालायचं आहे, उलट्या बाजूने ओवायचं नाही, सरळ बाजूने ओवायचं आहे. रेडी झालेली आहे. आता अगदी अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूला देखील फुलं ओवून घ्यायची आहेत. अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये सुंदर असा आपला हार रेडी झालेला आहे. आता हा हार तुम्ही जर मार्केटमध्ये घ्यायला गेलात तर याची किंमत 40 ते 50 रुपये सहज असेल इतर वेळेस. तर हे पहा किती सुंदर वाटतं. अगदी 5 ते 10 मिनिटांचं काम असतं, पण आपल्याला म्हणजे तितका वेळ नाही असं वाटतं, पण करायला घेतलं तर 5 ते 7 मिनिटात होऊन जातं. आजचा व्लॉग मी इथे सेंड करते. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.